स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पीसीबी ऍडमिट कार्ड बद्दल। सध्या पाहिला असता आज दिनांक 13 एप्रिल रोजी आपल्या महासीईटी सेल या वेबसाईट वरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी साठी अप्लाय केला आहे अशा विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड वेबसाईट वरती रिलीज झालेले आहेत। पण रिलीज झालेत ऍडमिट कार्ड, पण बहुतांश विद्यार्थ्याला याप्रमाणे पुढील प्रॉब्लेम्स येत आहेत। त्यात पहिला प्रॉब्लेम काय येत आहे, तुमच्या या ठिकाणी इनव्हॅलिड आयडी आणि पासवर्ड असं बऱ्याच विद्यार्थ्यांना शो होत आहे। दुसरा प्रॉब्लेम काय येत आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर नॉट एनरोलमेंट फाउंड, बरोबर आहे, म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरला आहे, फॉर्म ओपन होत आहे, ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट कार्डवर जात आहे त्या ठिकाणी तुम्हाला नॉट एनरोलमेंट फाउंड असं या ठिकाणी डिस्प्ले दिसत आहे किंवा त्या ठिकाणी इंटरफेस दिसत आहे। त्यामध्ये नेक्स्ट आहे या ठिकाणी आपण जेव्हा लॉग इन करत आहोत, लॉग इन केलं आपलं नाव दिसत आहे, प्रोफाईल दिसत आहे आणि डायरेक्टली आपला फॉर्म एक्झिट होत आहे, बरोबर आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना होत आहे। आणि याच्यामध्ये अजूनही अशी काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचा पेपर हा 27 एप्रिलला आला आहे। जर आपण सीईटी सेलचं लास्टच्या डेट जर आपण काढून बघितल्या तर त्या ठिकाणी 27 एप्रिल या ठिकाणी काहीच मेन्शन नव्हतं। तर ज्यावेळेस आपण ऍडमिट कार्ड डाउनलोड करतोय तर त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम 27 डेटला सुद्धा आहे, म्हणजे 27 एप्रिलला सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे। तर हे एवढे सगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्या फेस करावं लागत आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांचा 27 तारखेला पेपर आहे याच्यासाठी सीईटी सेल एक वेगळं नोटिफिकेशन देईल की खरंच तो 27 तारखेचा पेपर होणार आहे की त्या ठिकाणी तुम्हाला न्यू ऍडमिट कार्ड या ठिकाणी जनरेट होणार आहे। कारण खूप मोठे प्रॉब्लेम सीईटी सेल कडनं होत आहेत। दरवर्षी आपण पाहतो सीईटी सेल एक्झामिनेशन डेटच्या 5 दिवस अगोदर ऍडमिट कार्ड रिलीज करत असते, पण सध्या पाहिलं असता जवळपास अजून 10 दिवसाचा वेळ आहे तेव्हा सीईटी सेलने ऍडमिट कार्ड दिले आहेत। पण यामध्ये सुद्धा फक्त 20% मुलांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड होत आहेत। 80% विद्यार्थ्यांना जे मी आतापर्यंतचे प्रॉब्लेम सांगितलेत हे प्रॉब्लेम येत आहेत। तर यामध्ये कुठल्या भरणाऱ्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाहीये किंवा तुम्ही स्वतः जरी भरला असेल तर त्यामध्येही काही प्रॉब्लेम नाहीये। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे मी स्वतः फॉर्म भरलाय, माझ्या काही चुका झाल्यात, माझ्या मित्राने एका काउन्सिलर कडनं जाऊन फॉर्म भरलाय, तो फॉर्म बरोबर आहे। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या अशा क्युरीज येत आहेत। लक्षात घ्या, हा विद्यार्थ्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, हा आहे सीईटी सेल या वेबसाईटचा प्रॉब्लेम। दरवर्षीप्रमाणे सीईटी सेलने याही वर्षी अशाच चुका या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेल्या आहेत। कारण विद्यार्थ्यासाठी हा अनुभव खूप नवीन आहे, त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत। पण या ठिकाणी काहीच घाबरायची आवश्यकता नाहीये। आपण या ठिकाणी जेही विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिट कार्ड साठी ट्राय करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी सोमवारी ऍडमिट कार्ड साठी ट्राय करा। आपल्या फर्स्ट लॉग इन मध्येच आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल। कारण संडे उद्या मे बी पॉसिबल नाही की संडेला उद्या हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण मंडेला मेक शुअर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। त्यातल्या त्यात जे विद्यार्थी पीसीएम आणि पीसीबी चे विद्यार्थी आहेत अशा बहुतांश विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्डच कसल्याच कंडिशन मध्ये डाउनलोड होत नाहीये। काही वेळेस त्यांच्या प्रोफाईल मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम शो होत आहे। तर हा प्रॉब्लेम किंवा या सगळ्या ज्या गोष्टी येतात या तुमच्या मंडेला सॉल्व्ह होऊन जाणार आहेत। जर मंडेला सॉल्व्ह होत नसतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सीईटी सेलचे जेवढेही कॉन्टॅक्ट नंबर आहेत हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली प्रोव्हाइड करेन। ज्याही विद्यार्थ्याला आपल्या फॉर्म मध्ये काही अडचण येत असेल किंवा ऍडमिट कार्ड डाउनलोड होतच नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करायचा आहे। सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करून आपल्या फॉर्म बद्दल त्या ठिकाणी तक्रार नोंद करायची आहे। दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची, ज्याही विद्यार्थ्याचं पेमेंट सक्सेसफुल आहे आणि आपल्याकडे फॉर्म भरलेले प्रिंट आउट आहे आणि तरी ऍडमिट कार्ड जर डाउनलोड होतच नसेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ सीईटी सेलला मेल किंवा त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे। कारण हा प्रॉब्लेम जर पुढे चालून जर सॉल्व्ह होत नसेल तर आपल्याला वेळेतच त्या गोष्टीचं डिसिजन घेणं सुद्धा गरजेचं असणार।